हॅलो बाळानो. हॅलो. हॅलो. येस सर. लास्ट आपला कुठला प्रॉब्लेम चालू होता रे? कुठला प्रॉब्लेम चालू होता? के अल्फा रेश टू के झाला का? हॅलो. बाळानो. अरे काय विचारतोय? के अल्फा रेश टू के झाला का? जेड ट्रान्सफॉर्म. हॅलो. अरे आवाज येतोय का माझा? हॅलो. प्रियांका, धनश्री, सर हा काय झालेलं मागच्या लेक्चरला सांगा की पटपट. बाळानं बोला पटपट यार. एक पण असं नाहीये का ज्याच्याकडे लिहिलेलं नाही? एक्झाम्पल चालत. हा मग तेच कुठलं चालू आहे शेवटचं सांगा म्हणतोय तुम्हाला. एक्स के इज इक्वल टू के अल्फा रेस टू के. पूर्ण झालं ते? पुढे घ्या. फाइंड द Z ट्रान्सफॉर्म ऑफ xk equal to c raised to k cos alpha k. xk equal to c raised to k cos alpha k. cos alpha k. काय करणार नेहमीच्या पद्धतीनं? let xk equal to we have z of xk काय तर z of xk equal to हा सांगा फॉर्म्युला. सांगा की फॉर्म्युला. समेशन k फ्रॉम 0 to infinity सॉरी मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी काय तर xk z रेस टू मायनस k. बरोबर का?
हॅलो हॅलो बाळानो, काय विचारतोय? झेड ऑफ एक्स के काय येणार मग? हा summation minus infinity k equal to minus infinity to 0 इथं k greater than or equal to 0 घ्या रे. k greater than or equal to 0. हा आता सांगा कुठपर्यंत जाईल मायनस इन्फिनिटी टू? हॅलो, झिरोच्या अगोदरची व्हॅल्यू सांगा. हॅलो, झिरोच्या अगोदरची व्हॅल्यू सांगा. काय ते काय विचारतो? हा -1 पुढं 0 z raised to minus k plus summation k equal to 0 to infinity c raised to k sorry ck c raised to k c raised to k sin alpha k z raised to z raised to minus k. इथं काय अडचण आहे? हॅलो कॉस आहे ना सर. सॉरी कॉस अल्फा के. हा पुढं झेड ऑफ एक्स के इक्वल टू काय तर समेशन के इक्वल टू 0 टू इन्फिनिटी सी रेस टू के. हा जो कॉस अल्फा के आहे का नाही त्याचं कन्वर्जन असं करायचं ई रेस टू आय अल्फा के प्लस ई रेस टू मायनस आय अल्फा के डिवायडेड बाय 2 e raised to I alpha k plus e raised to minus I alpha k divided by 2. Z raised to minus k. पुढं हे कॉस अल्फा के च तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झालेला आहे बघा. सर्क्युलर फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे ना. हॅलो हॅलो बाळानो, समजतंय का हे? हे लिहून ठेवा साईडला पाहिजे तर. कॉस अल्फा के
is nothing but e raised to I alpha k plus e raised to minus I alpha k divided by 2 आणि साइन अल्फा के जर असेल तर काय येतं रे? प्लसच्या ठिकाणी मायनस. आणि अजून काय राहिलं? डिवायडेड बाय 2i येतं बाळानो ट्रिग्नोमेट्रीला. काय डिवायडेड बाय 2i येतं ट्रिग्नोमेट्रिकला. हायपरबोलिकला मात्र 2 येतं फक्त. कळतंय? हॅलो, ते लिहून ठेवा दोन्ही. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. वन हाफ बाहेर काढला. समेशन k इक्वल टू 0 टू इन्फिनिटी c रेस टू k e रेस टू I अल्फा k z रेस टू मायनस k हे एक येईल प्लस समेशन k इक्वल टू 0 टू इन्फिनिटी c रेस टू k e रेस टू माइनस I अल्फा के z रेस टू मायनस के. ठीक आहे, सेपरेट केलं फक्त. हे समजलं का? हॅलो, Yes. येस सर. हा पुढं वन हाफ बाहेर. आता एकदा के ची व्हॅल्यू 0 ठेवा पहिल्यांदा. काय येणार सांगा? सी रेस टू 0 1 पहिली 0 ठेवा. सी रेस टू 0 ई रेस टू 0 आणि झेड रेस टू 0 काय येणार? 1 पुढं 1 पुट केल्यानंतर सी रेस टू 1 ई रेस टू आय के सॉरी आय अल्फा आणि झेड रेस टू मायनस अल्फा. बरोबर का? झेड रेस टू मायनस 1 बरोबर का? येस सर. त्याची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर पुढं 2 ठेवली तर हा सांगा. 1 प्लस सी रेस टू 1 ई रेस टू आय अल्फा डिवायडेड बाय झेड. तसंच सी ची पॉवर 2 ठेव, के ची पॉवर 2 ठेवली, सॉरी के इक्वल टू 2 ठेवलं तर काय येणार? सी स्क्वेअर ई रेस टू 2i अल्फा के आणि झेड रेस टू मायनस 2 म्हणजे हा जो आलेला आहे ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर होईल. कळतंय का रे? हॅलो, प्लस सो ऑन. समजलं का? हॅलो बाळानो, हॅलो. Yes, sir. तसंच खाली काय येईल रे? 1 फक्त ई रेस टू आय अल्फाच्या जागी ई रेस टू मायनस आय अल्फा येईल.
आलं काय? ह्याच्यात काय अडचण आहे का बघा. हॅलो, काय विचारलंय? ह्याच्यात काय अडचण आहे का? नो सर. मग आता कुठल्या फॉर्म मध्ये आहे ते असताना? कुठला फॉर्म आहे बघा की. ह्या पूर्ण ब्रॅकेटला मी आर म्हटलं. काय ते 1 + r² येतंय का? हॅलो, हॅलो, तसंच इथं पण 1 + r + r². 1 + r + r² चं काय येतं सिम्प्लिफिकेशन? 1/1 - r. म्हणजे z(x_k) = 1/2 in bracket 1 divided by 1 minus c e⁻⁴ divided by z. बरोबर का? हॅलो, Yes, sir. प्लस काय ना 1 divided by 1 minus c e⁻⁴ divided by z. मॉड r <1 असतंय म्हणजे c e⁻⁴ divided by z <1. पुढं c e⁻⁴ divided by z <1. हे कळलं? हॅलो, हॅलो बाळांनो, हे समजलं का? डिनॉमिनेटर सेम करा. काय ते z divided by z minus c e⁻⁴ plus z divided by z minus c e⁻⁴. mod of c e⁻⁴ less than mod z c e⁻⁴ minus α
लेस दॅन मॉड झेड. हे समजलं? हॅलो, येस सर. हा जो झेड आहे हा क्रॉस मल्टिप्लाय केला आणि डिनॉमिनेटरचा आहे तो न्यूमरेटरला गेला. इथं तसंच. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? ही एक गोष्ट लिहून ठेवा. मॉड्युलस ऑफ ई रेस टू आय अल्फा हे 1 असतं. तसंच मॉड्युलस ऑफ ई रेस टू मायनस आय अल्फा हे पण 1च असतं. तिथं वर काय होईल? झेड ऑफ एक्स के इक्वल टू, इथं बघा क्रॉस मल्टिप्लाय करा. ह्या टर्मनं ह्या झेडला मल्टिप्लाय करायचं, ह्या टर्मनं ह्या झेडला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरच्या. सांगा. बोला. हा बोला की बाळांनो. झेड इंटू झेड, झेड स्क्वेअर मायनस सी झेड ई रेस टू मायनस आय अल्फा प्लस झेड स्क्वेअर. इकडं काय येणार? मायनस सी झेड ई रेस टू आय अल्फा झेड मायनस सी ई रेस टू आय अल्फा झेड मायनस सी ई रेस टू मायनस आय अल्फा. इथं येईल मॉड सी लेस दॅन मॉड झेड आणि सेकंड वरून पण मॉड सी लेस दॅन मॉड झेड. का तर मॉड ऑफ ई रेस टू आय अल्फा काय येतं? 1 येतं. हे समजलं का? क्रॉस मल्टिप्लाय केलं फक्त. हॅलो हॅलो हॅलो. येस सर. पुढं ह्या दोन्ही मध्ये काय कॉमन दिसतंय? ह्याच्यात आणि ह्याच्यात काय कॉमन दिसतंय? झेड इंटू ई हा? रेस टू अल्फा. मायनस सी झेड कॉमन दिसतंय ना? येस सर. बरोबर आहे का? येस हॅलो. सर. हा, मी काय करतो एका 2 ची ऍडजस्टमेंट पण करतो. म्हणजे ई रेस टू मायनस आय अल्फा ई रेस टू आय अल्फा डिवायडेड बाय 2 येईल तिथं. कळतंय का? हॅलो. झेड ऑफ एक्स के इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर 2 झेड स्क्वेअर मायनस मेंटेन कर रहा है तो है 2 सी झेड कॉमन खाना काढलं. खाया नहीं अच्छा खाया यार चिकन ऐसे काम किया
2CZ कॉमन काढलं 2 ची ऍडजस्टमेंट करण्यासाठी, इथं राहील e⁻I अल्फा प्लस e⁻I अल्फा डिवायडेड बाय 2. समजलं का? हॅलो 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 बाळानो, ऍडजस्टमेंट समजली का? येस सर. तसं ह्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा आता मग. झेड इंटू झेड झेड स्क्वेअर मायनस झेड सी e⁻I अल्फा मायनस झेड सी e⁻I अल्फा. आता इथं बघा e⁻I अल्फा आणि e⁻I अल्फा मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 1. 1 येतं. सी इंटू सी सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर येईल. वन हाफ न न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, 2 2 कॅन्सल होईल. काय आलं? झेड स्क्वेअर मायनस सी झेड हा ब्रॅकेट कशाच असतंय काय रे? इथं कॉस अल्फा के साठी काय टाकलेलं आपण? कळतंय का? येस सर. म्हणजे कॉस अल्फा के येईल तिथं. डिवायडेड बाय झेड स्क्वेअर मायनस झेड सी, कॉमन झेड सी निघालं e⁻I अल्फा प्लस e⁻I अल्फा मायनस सी स्क्वेअर. झेड ऑफ एक्स के इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस सी झेड कॉस अल्फा के डिवायडेड बाय झेड स्क्वेअर मायनस सी झेड, ह्याच काय येईल? 2 कॉस अल्फा के येतंय. काय येतं? 2 कॉस अल्फा के वरच्या फॉर्म्युला प्रमाणे 2CZ कॉस अल्फा के मायनस सी स्क्वेअर. समजलंय? हॅलो सर ते के पण कसं काय येते? कॉस अल्फा फक्त येत नाही का? सॉरी सॉरी सॉरी, मी के लिहिलं ना तिथं, के नाही बरोबर आहे. सर ती मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर येत पाहिजे ना? इथं प्लस सी स्क्वेअर, हा बरोबर, प्लस सी स्क्वेअर पाहिजे आणि अल्फा के काढून टाका फक्त. ठीक आहे. बरोबर आहे तुमचं. हा आता बरोबर आहे. आणि
रिजन ऑफ कन्व्हर्जन्स काय आला तुमचा? एकच येतो, मॉड सी लेस दॅन मॉड झेड, म्हणजेच मॉड झेड ग्रेटर दॅन मॉड सी. खाली म्हणायचं रिजन ऑफ कन्व्हर्जन्स इज ROC is mod Z greater than mod C. कळते का? हॅलो, याच्यात काय अडचण आहे का बघा? हॅलो बाळानो, आहे का काय अडचण याच्यात? हॅलो, समजलं का हे? ह्याच्यावर MCQ ला क्वेश्चन फिक्स विचारला जातो. हा याच्या पुढं साइन अल्फा के आहे, याच्या पुढं कॉस एच अल्फा के आहे आणि साइन एच अल्फा के. ह्या चारीपैकी एकावर एक तर MCQ विचारणार किंवा डिस्क्रिप्टिव्ह तर विचारलाच जातो, MCQ ला पण विचारला जातो. कळतंय का? हॅलो हॅलो, Yes. समजते का? हॅलो बाळानो, Yes, sir. हा लिहून झालंय का सगळ्यांचं? Yes, sir. हा झालंय ना? Yes, sir. पुढे घ्या. C रेश टू के साइन अल्फा के. सोडवा ते. केलं का? साइन अल्फा के म्हणजे इथं मिडलला मायनस येईल, आणि डिनॉमिनेटरला मात्र 2i होईल. लक्षात घ्या, डिनॉमिनेटरला 2i येत. कळते का? टू आय करायचं सगळीकडं.
इथं मिडलला मायनस येईल, ह्या ठिकाणी प्लस होईल. म्हणजे हा पूर्ण निघून जाईल. इथं 2i ची ऍडजस्टमेंट करायची. टू आय ची ऍडजस्टमेंट करावी लागेल इथं. मग हा 2i आणि 2i कॅन्सल होईल. न्यूमरेटरला येईल काय येणार, CZ न्यूमरेटरला काय येणार रे, CZ साइन अल्फा के येते. डिनॉमिनेटर ऍज इट इज राहील. कळलं का? हॅलो हॅलो बाळानो, समजलं का रे? हॅलो, Yes, sir. डिनॉमिनेटरला ऍज इट इजच राहतंय. न्यूमरेटर मात्र CZ साइन अल्फा के, सॉरी साइन अल्फा. पुन्हा के टाकलं बघा इथून, के काढून टाक. ठीक आहे. हॅलो, हे समजलं का? हॅलो, अरे याच्यात काय अडचण आहे का? हॅलो, बाळानो, याच्यात काय अडचण आहे का? काय विचारतोय? याच्यात काही अडचण आहे का? नाही सर. झालं लिहून सगळ्यांचं? येस सर. पुढं C⁻k साइन H अल्फा के, C⁻k साइन H अल्फा के. साइन H म्हणजे
काय पुट करावं लागतं रे? हा, साइन एच म्हणजे काय पुट करावं लागतं? साइन एच अल्फा के काय येतं? ई रेश टू अल्फा के, ई रेश टू मायनस अल्फा के डिवायडेड बाय 2i. सॉरी 2 फक्त, आय येत नाही त्याला. कळतंय का? हॅलो, समजतंय का? येस सर. त्याच्यामध्ये फक्त आय ही टर्म येत नाही. आय ही टर्म निघून जाईल त्यातून सगळ्या ठिकाणी. हे मात्र ऍज इट इज राहील. मग मॉड सी ई रेश टू अल्फा लेस दॅन झेड, मॉड सी ई रेश टू मायनस अल्फा लेस दॅन झेड. कळतंय का? हॅलो, इथं याचा आन्सर काय येईल? साइन एच अल्फा येईल. कळतंय का? हॅलो,
आणि इथं कॉस एच अल्फा येईल. कळतंय का? हॅलो बाळानो, हॅलो, समजतंय का हे? हॅलो. Yes, sir. हा, फक्त चेंज इथं झालाय बघा. 2i च्या ऐवजी, आणि हा आय रेस टू अल्फा के मधून आय निघून गेलं. बाकी त्या पद्धतीने चेंज होईल. ROC is mod C e raised to alpha less than Z आणि mod C e raised to minus alpha less than mod Z. लेस दॅन मॉड Z का? कळतंय का? हॅलो, हॅलो बाळानो, अरे समजतंय का? Yes, sir. महत्वाचं आहे बरं का, फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. झालं का? हॅलो, अरे लिहून झालं का? Yes, sir. काय अडचण आहे याच्यात? No, sir. मग तसंच कॉस एच अल्फा के साठी काढा मग. काढा. कॉस एच अल्फा के काय तो फॉर्म्युला रे? होय रे, कॉस एच अल्फा के ला फॉर्म्युला काय येतो? बाळानो, कॉस एच अल्फा के ला फॉर्म्युला काय येतो? मिडल ला प्लस साइन येतं ना फक्त. Yes, sir. इथं प्लस साइन येईल, इथं प्लस, इथं प्लस, प्लस, हा प्लस झाला,
हा प्लस म्हणजे इकडचा मायनस येईल, हा मायनस येईल. ठीक आहे. 2z² येईल, इथं मिडलला प्लस साइन येणार. टू झेड स्क्वेअर प्लस येईल का मायनस येणार, सॉरी. 2z² मायनस 2 ला 2 कॅन्सल झाला, z² मायनस cz कॉस अल्फा के कॉस h अल्फा. पुढं z² मायनस cz कॉस h अल्फा. हे चारी फॉर्म्युले MCQ ला पण विचारले जातात आणि ह्याला पण विचारले जातात डिस्क्रिप्टिव्ह. आता डिस्क्रिप्टिव्हचा विषय नाही, पण MCQ ला तर विचारणार आहे. कळतंय? हॅलो हॅलो. येस सर. लिहा पटपट, तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो. रोल नंबर 7, 8, 10, 13, 16, 18, 20, 21, 30, 32, 33, 34, 35, 36, 40, 41, 42, 43, 44. लिहून झालंय का? हॅलो, लिहून झालंय का रे? हॅलो येस बाळा, सर. झालंय ना? येस सर. ठीक आहे, उरलेलं उद्या बघू आपण. सर लेक्चर्स अपलोड करा ना रेकॉर्डेड. हा हा, आज करतो. हम्म. हा सर, थँक्यू.